अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आपली आज नवीन विषयावर आपण माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक महिन्याची अमावस्या येत असते. प्रत्येक अमावस्याला आपल्याला ही सेवा करायची आहे. अमावस्यापासून आपण दररोज कर्पूर होम केल्याने प्रत्येक वाईट शक्तीपासून, वाईट नजरपासून, आपल्या घरामध्ये जे काही संकटे येणार आहेत त्यांच्यापासून घरातली नकारात्मकता नष्ट होते आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला संरक्षण प्राप्त होते. तर आता हे कर्पूर होम कसे करावे, याचे नियम काय आहेत, हे सगळं आपण सविस्तर पुढे जाणून घेणार आहोत. आणि माझं व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि नवीन आला असाल तर एकदाच सबस्क्राईब करायचा असतो, सबस्क्राईब करून घ्या. आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचा असतो आणि कमेंट जरूर करायचं असतं. चला तर मग आपण अमावस्यापासून घरात कर्पूर होम कसे करावे, आणि मी थोडीशी अजून तुम्हाला माहिती सांगते. ही प्रत्येक अमावस्याला आपल्या घरामध्ये जर खूप भांडणं होत असेल, एकमेकाचं पटत नसेल, घरामध्ये खूप नकारात्मकता राहत असेल, तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यातून आणि वरची सगळे जाळे, जळमट, घाण, धूळ स्वच्छ सगळं काढून घ्यायचं आहे. सगळं झाडून पुसून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण लादी पुसत असतो त्या पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला मीठ टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र, 1 थेंब गोमूत्र आणि थोडीशी आपल्याला लिंबू, 1-2 थेंब लिंबू टाकायचं आहे. ह्या सगळं पाणी एकत्र करायचं आहे आणि आपल्या घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि सगळं स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं आहे. आणि ते पाणी एकदम असं बाहेर टाकून द्यायचं आहे, किंवा बाहेर टाकायला तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही आपल्या टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करू शकता. असे केल्याने आपल्या घरामध्ये जर समजा कोणाची नजर लागली असेल, खूप घरामध्ये नकारात्मकता असेल, तर ती नकारात्मकता, नजर दोष कमी व्हायला खूप मदत होते. आणि तसेच आपले जर छोटे मुलं असतील, ते खूप चिडचिड करतात, रडतात आणि आपले मुलं खूप अगोदर हुशार होते, आता ऐकत नाही आणि अभ्यास पण करत नाही. तर अशा वेळेस आपण जाणून घ्यायचं आहे, एकतर त्या मुलांना नजर लागलेली आहे किंवा ते नकारात्मक शक्तीपासून ते त्या शक्तीमध्ये त्या शक्तीचा प्रभाव झालेला आहे. तर नकारात्मकता शक्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी, नजरदोष कमी करण्यासाठी मुलांवरनं आपण दर अमावस्येला 1 नारळ घ्या किंवा थोडासा दहीभात घ्या, दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे. ते दहीभात किंवा नारळ घ्यायचं आहे. तुमच्याकडे नारळ अवेलेबल असेल तर नारळ घेऊ शकता, नसेल तर दहीभात घ्यायचा आहे. आपल्या मुलांना दक्षिणेकडे पाठ करून उभा करायचा आहे आणि डोक्यावरून पायापर्यंत श्री स्वामी समर्थ किंवा चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणून आपण ते दहीभात नेऊन अशा बाहेर जिथं पशु पक्षी खाऊ शकतात तिथं नेऊन ते ठेवून द्यायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपल्या मुलांची नजर निघून जाते. काही वेळेस काय होतं, आपले मुलं खूप चिडचिड करतात आणि कोणी म्हणतात की आपले मुलं किती हुशार आहेत म्हटलं तरीही पण आपल्या मुलांना दृष्ट नजर लागून जात असते. तसेच आता आपण कर्पूर होम कसं करावं ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला 1 नारळ घ्यायचं आहे आणि ते सोलून घ्यायचं आहे आणि ती नारळाची शेंडी आपल्या देवाकडे होईल असं आपल्याला ठेवायचं आहे. 1 प्लेट घ्या, खाली जमिनीवर नारळ ठेवू नये आणि हे प्लेट घ्यायचं आहे आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळीच दिवा लागणीच्या वेळेस, म्हणजे प्रदोष वेळेमध्येच ही करायची आहे. बघा, ह्या सेवा केल्याने काय काय होतं ते मी तुम्हाला सांगते.
ह्या सेवा केल्याने आपल्या घरातली नकारात्मकता कमी होते, नजरदोष कमी होतात आणि जे अचानक येणारे संकट नाहीसे होतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते आणि आपलं सौभाग्य अखंड राहतं. आणि हे नारळ आपल्याला देवासमोर असं ठेवायचं आहे. एक प्लेट घ्यायचं आहे. जर लगातार तुम्ही केला वर्षभर तरी चालेल. समजा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 40 दिवस किंवा 21 दिवस अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता आणि वर्षभर जरी ही सेवा केलं तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही असं 40 दिवस 21 दिवस ही सेवा करून पहा. आणि ही सेवा आपल्या घरामधल्या सगळ्या ह्या नकारात्मकता खिचून घेण्यासाठी ह्या कापरामध्ये असते. कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची गुणसत्व असतात. म्हणून आपण ती घरामध्ये कापूर प्रज्वलित करत असतो आणि आपण देवासमोर बसायचं आहे, आपली इच्छा सांगायची आहे आणि आपल्याला एक कापूर त्या नारळ देवाकडे शेंडी करून त्या एका प्लेटमध्ये घेऊन ती प्लेट पाटावर ठेवून आपल्याला तुमच्या कुलदेवीचं मंत्र येत असेल तर कुलदेवीचं मंत्र म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जर समजा तुम्हाला कुलदेवीचं म्हणायचं नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामी समर्थांचं मंत्र म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचं मंत्र म्हणा किंवा तुमच्या जे तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचं मंत्र तुम्हाला येत असेल ते मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. तुमच्या जो तुम्ही मनाने त्या देवाची भक्ती करता त्याच देवाचं मंत्र म्हणू शकता किंवा जर तुम्हाला काही येत नसेल तर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करायचं आहे. आपल्याला ते एक कापराची वडी त्या नारळावर ठेवायची आहे आणि प्रज्वलित करायची आहे आणि ती कापूर वडी संपत आली तर दुसरी वडी त्या नारळावर ठेवायची आहे आणि आपलं मंत्र जप करतच राहायचं आहे. आणि 7 वड्या ह्या संपल्या एक ठेवायचं आहे. एकदाच ठेवायचं नाही. एक वडी ठेवायची, ती संपत आली तर दुसरी ठेवायची, दुसरी संपत आली की तिसरी ठेवायची. पण एकदा सकाळी म्हणजे सुरुवातीला आपण जी कापरांची वडी प्रज्वलित केलेली आहे ती शांत होऊ देऊ नये. ती शांत होण्याच्या आधीच दुसरी प्रज्वलित करायची आहे आणि ती 7 कापरांच्या वड्या संपेपर्यंत आपल्याला तिथं देवासमोरच बसायचं आहे. आपल्याला मध्येच उठायचं नाही म्हणजे कापूर वडी आपली शांत होईल. मग ही सेवा आपल्याला प्रत्येक अमावास्येपासनं करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये खूप काही नकारात्मकता असेल तर तुम्ही 6 महिने वर्षभर ही सेवा करून पहा आणि तुम्हाला खूप छान याचे रिझल्ट येईल. आता समजा ते आपण कापूर होम करत असताना नारळ कधी काय होतं तडा जातो. तडाच गेला तर आपल्याला घाबरायचं नाही. आपल्याला तो नारळ ठेवून द्यायचा आहे. दुसरं नारळ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते नारळ आपण घरामध्ये प्रसाद म्हणून घेऊ शकता आणि दुसरं नारळ आपल्याला घ्यायचं आहे. आणि समजा आता मध्ये तडा जर गेला नसेल तर आपण हे प्रत्येक पौर्णिमेला हा नारळ चेंज करायचा आहे आणि अमावास्येला पौर्णिमेपासून तर अमावास्येला दुसरं नारळ घ्यायचं आहे. तर सुरुवात आपल्याला अमावास्येपासूनच करायची आहे. तर असे केल्याने आपल्या घरातली नकारात्मकता खूप प्रमाणात कमी होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता जास्त राहते आणि आपल्या घरामध्ये सगळे आपण एकमेकांना सकारात्मकतेनं राहतो आणि आपल्या घरामध्ये गुण्यागोविंदानं नांदत असतो. तर ही कर्पूर होम अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. तुम्ही हे करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतं ते कमेंट बॉक्समध्ये शेअर जरूर करा. तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. जर माझी माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.